नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार। तुमच्या कामाची बातमी या सरकारी योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार दरमहा 3000 रुपये पेन्शन। मित्रांनो, हा फॉर्म फक्त तुम्हाला भरून द्यायचा आहे। कुठली आहे योजना ही ज्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये पेन्शन सुरू होणार आहे? काय आहे अपडेट, सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर सविस्तर जाणून घेऊया की काय आहे योजना। व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, या सरकारी योजनेअंतर्गत मिळेल दरमहा 3000 रुपये पेन्शन। जाणून घेऊया यासाठी कोण आहे पात्र, काय कागदपत्र असणं गरजेचं आहे, योजना काय आहे, सर्व सविस्तर माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, प्रत्येक जण भविष्य घडवण्यासाठी खूप मेहनत करतात, पण या महागाईच्या युगामध्ये आपण आपली सगळी स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत। त्यामुळे सर्व काही लोक त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सेवानिवृत्ती पेन्शनची सुविधा घेतात। आपण आज ह्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून अशी एक सरकारी योजना पाहणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला फक्त 55 ते 200 रुपये गुंतवून तुमच्या पेन्शनच्या वेळेस तुम्हाला 3000 रुपये महिना मिळणार आहे। तुमचे वार्षिक किती रुपये गुंतवणूक होणार आहे, सविस्तर माहिती आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। कुठली ही योजना आहे सरकारी ज्यामध्ये फक्त 55 ते 200 रुपयेच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे। अतिशय फायदेशीर अशी ही योजना आहे। या योजनेचं नाव पहा, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना। या योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा 3000 रुपये म्हणजेच वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळू शकते। या योजनेच्या लाभार्थ्यांना व्यक्तींना मृत्यूनंतर त्यांच्या वारसासही 50% पेन्शन मिळते। म्हणजे की मित्रांनो, सदरील व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्याच्या वारसदाराला म्हणजे त्यांच्या मुलांना 50% पेन्शन ही चालूच राहते। त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तो फॉर्म कुठे भरायचा आहे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। मित्रांनो, माहिती दिलेली समजत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून घ्यायचं आहे। आता जाणून घेऊया यासाठी पात्रता काय असणं गरजेचं आहे। यामध्ये पहा, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्यांसाठी असणारी योजना आहे। प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्ती हा असंघटित क्षेत्रातील काम करणं असणं गरजेचं आहे। म्हणजे की योजनाचा लाभ घ्यायचा असेल तर रिक्षा चालक, 4 चाकी वाहन चालक, भोजन कामगार, हेड लोडर, वीट भट्टी कामगार, घरगुती कामगार, शेती कामगार, बांधकाम कामगार इत्यादींसाठी आहे। तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न हे 15000पेक्षा जास्त नसलं पाहिजे। आवश्यक तुमचे वय 18 ते 40 वर्ष या दरम्यान असावे। आता जाणून घेऊया यासाठी तुमच्याकडे डॉक्युमेंट्स काय असणं गरजेचं आहे, फॉर्म तुम्हाला कुठे भरायचा आहे। PM श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, बँक खात्याची झेरॉक्स घेऊन तुम्ही सर्व्हिस सेंटरवरती जाऊन नोंदणी करू शकता। इथे बायोमेट्रिकद्वारे थेट नोंदणी केली जाते। या केंद्राद्वारे तुमची माहिती सर्व भारत सरकारकडे ऑनलाईन पद्धतीने जाते। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, बचत खाते किंवा जनधन बँक खाते, पासबुक, मोबाईल क्रमांक इत्यादी तुम्हाला आवश्यक कागदपत्र लागणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला जर हा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळील CSC सेंटरवरती जाऊन हा नोंदणी करायची आहे। यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करता येते, म्हणजे तुमच्या अंगठ्याचा ठसा घेतात, त्यानंतर ही नोंदणी केली जाते। मित्रांनो, यासाठी महाराष्ट्र शासनाकडून, केंद्र शासनाकडून एक टोल फ्री नंबर देखील जाहीर केलेला आहे। टोल फ्री क्रमांक आहे पहा, 1800 2676 888 1800 2676 888 या नंबरवरती तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकतात। मित्रांनो, ही होती माहिती PM श्रम योगी मानधन योजनेबद्दल। जर दिलेली माहिती व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा, आम्ही त्या संदर्भातही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद मित्रांनो।